तर मित्रांनो, कसं आहे ना, जेव्हा आपण एखादा क्रिंज कंटेंट बनवतो किंवा बी ग्रेड कंटेंट बनवतो त्यावेळेस ऑडियन्स जितका आपल्याला ट्रोल करतो तितकाच आपण चांगला आणि क्वालिटी कंटेंट दिल्यानंतर तोच ऑडियन्स आपल्याला अप्रिशिएट सुद्धा करत असतो। तसंच काहीसं झालंय सूरज चव्हाणच्या बाबतीत। त्याचा झापूक झुपूक हा चित्रपट अनाउन्स झाल्यानंतर त्याच्या बाबतीतली अनेकांची मतं बदलताना दिसतात आणि याच्याच मागची कारणं आज आपण जाणून घेणार आहोत। वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट। आज आपण चर्चा करणार आहोत झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल आणि सूरज चव्हाण याचे इमेज बद्दल। तर मित्रांनो, सूरज चव्हाण हे नाव काय आपल्याला नवीन नाहीये। सुरुवातीच्या काळात त्याच्या क्रिंज रील्समुळे सूरज चव्हाण हा नेहमीच चर्चेत राहिलाय। त्यानंतर तो आला थेट बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घरात आल्यानंतर त्याच्याबद्दलची मतं ही अनेकांची बदलू लागली। घरातील त्याचा वावर, त्याचा सच्चेपणा, खरेपणा हा अनेकांना खूप भावला आणि सूरज चव्हाण हा घराघरात पोचला। इतकंच नव्हे तर त्यावर्षीच्या सीझनचा बिग बॉस विनर देखील ठरला। खरं तर बिग बॉस मधून फेमस झालेले चेहरे हे कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या चित्रपटामधून पुढे येतच असतात। मात्र सूरज चव्हाण हा बिग बॉस जिंकल्यानंतर थेट त्याला सिनेमा मिळाला आणि त्या सिनेमामध्ये लीड रोलमध्ये आपल्याला दिसतोय। इतकंच नव्हे तर चित्रपट बघितल्यानंतर असं वाटतंय की हा चित्रपट म्हणजे त्याचाच बायोपिक आहे की काय। ह्या चित्रपटाची जेव्हा अनाउन्समेंट झाली होती तेव्हा खरं तर खूप जणांनी नाकं मुरडली होती। बिग बॉसमध्ये अशा मुलाला एंट्री दिली आणि आता त्यानंतर त्याच्यावर चित्रपट काढताय म्हणजे कुठल्या कंटेंटला आपण प्रमोट करतोय असे अनेकांनी प्रश्न विचारले। मात्र जसजसं या चित्रपटाचं प्रमोशनल मटेरियल येऊ लागलं तसतशी अनेकांची मतं बदलू लागली। खरं तर या चित्रपटाशी जोडलेलं एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे केदार शिंदे। केदार शिंदे यांनी आतापर्यंत जो कंटेंट चित्रपटसृष्टीला दिलाय तो खरंच क्वालिटी कंटेंट आहे आणि प्रत्येक सिनेमामधून काही ना काही मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। खरं तर पहिला या चित्रपटाचा जेव्हा टीझर आला त्यातूनच ह्या चित्रपटामध्ये काही ना काही क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न केदार शिंदे यांनी केलाय हे ठळकपणे दिसून येत होतं। खरं तर सूरज चव्हाण ह्या टीझरमध्ये खूप वेगळा पाहायला मिळाला। आतापर्यंत त्याने केलेल्या क्रिंज रील्स असू देत किंवा जो काही कंटेंट तो बनवत होता त्यापेक्षा यामध्ये दर्जेदार अभिनय किंवा क्वालिटी अभिनय करताना सूरज चव्हाण आपल्याला बघायला मिळाला आणि या टीझरमधून एक वेगळी कथा किंवा एक वेगळा अप्रोच सूरज चव्हाणच्या बाबतीत केदार शिंदे यांनी घेतलाय असं नक्कीच जाणवलं। दुसरी गोष्ट म्हणजे या टीझरवरून हा चित्रपट अजिबातच कमी बजेटचा आहे असं वाटत नाही। हां, मोठे मोठे सेट, मोठे मोठे VFX ह्याचं मी म्हणत नाहीये, पण ह्या चित्रपटाचं प्रोडक्शन खूप चांगलं वाटतंय। ह्या चित्रपटाचे फ्रेम्स खूप चांगले वाटत आहेत। मग सूरज चव्हाणचा आगीतून धावणारा सीन असू दे किंवा ओव्हरऑल जे वातावरण तयार केलंय ह्या चित्रपटामध्ये ते खूपच छान आणि प्रोडक्शन व्हॅल्यू असणारं वाटतंय। दुसरी गोष्ट म्हणजे या टीझरमध्ये पहिल्यांदा आपल्याला सूरज चव्हाण इमोशनल अभिनय करताना दिसला आणि टीझरमधून तरी त्याने केलेला अभिनय खूप ताकदीचा आणि खूप छान वाटतोय। कदाचित एका चांगल्या दिग्दर्शकाचं कसब हेच असतं की एखाद्या चांगल्या कलाकाराकडून प्रत्येक दर्जाचा अभिनय तो काढून घेऊ शकतो आणि हे केदार शिंदेंना इथे खूप छान प्रकारे जमलंय असं दिसतंय। या टीझरचं कमेंट सेक्शन जर तुम्ही चेक केलं तर त्यामध्ये अनेक लोकांनी मतं मांडलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये काही सूरज चव्हाणच्या सपोर्टमध्ये बोलतायत तर काही विरोधात बोलतायत। लोकांचं असं म्हणणं आहे की आपण क्रिंज कंटेंट प्रमोट का करावा। मात्र या चित्रपटांमधून जो कंटेंट आपल्यासमोर प्रेझेंट केला जाणार आहे तो खरंच क्रिंज आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ह्या टीझरवरून तरी असं अजिबात वाटत नाही की क्रिंज कंटेंट प्रमोट केला जातो। चित्रपटाच्या प्रमोशनल मटेरियलमध्ये दुसरी मोठी गोष्ट आली ते म्हणजे या चित्रपटाचं टायटल ट्रॅक, जे की खूप फेमस तांबडी चांबडी या गाण्याचा स्पिन ऑफ वाटतोय आणि ते ऐकायला सुद्धा इतकं कॅची वाटतंय की ते पुढे सगळीकडे वाजणार हे नक्की। बाकी सूरज चव्हाण आणि या टीझर बद्दल आणि या चित्रपटाबद्दल तुमची काय मतं आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा।